नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मेन्यू। तर आज मी तुमच्यासाठी एक गावरान पद्धतीची आजीने बनवलेली चवळीच्या पाल्याच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ती तुम्ही नक्की बघा। तर इथे माझी आजी बनवणार आहे चवळीच्या पाल्याची भाजी। या भाजीसाठी आपण चवळीची कोवळी अशी पानं घेतलेली आहेत। या भाजीसाठी आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहेत, जून पानं घ्यायचे नाहीयेत। जून पानांमुळे भाजी चरचरीत होऊ शकते, त्यामुळे फक्त आपल्याला इथे कोवळीच पानं घ्यायची आहेत। आता आपण या भाजीसाठी लागणारं बाकीचं साहित्य पाहूयात। तर त्यासाठी आम्ही इथे गावरान कांदे घेतले आहेत आणि मिरच्या सुद्धा गावरानच घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि इथे आपल्याला लागणार आहे किसून टाकण्यासाठी खोबरं। त्यासाठी इथे नारळ घेतलेला आहे अर्धा। तर तुम्ही इथे आता बघू शकतात आजीने किती छान वेळेवर बारीक अशी भाजी चिरून घेतलेली आहे। आता इथे आजीने कांदा आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। आता ती किसून घेणार आहे खोबरं। तुम्ही बघू शकता आमच्याकडे विळीवर अशा प्रकारे खोबरं किसलं जातं। किसलं म्हणजे खोवलं जातं। किसणीवर किसलेलं खोबरं आणि विळीवर खोवलेलं जे खोबरं असतं ना, त्यामध्ये खूप फरक आढळून येतो। किसणीवर किसलेलं खोबरं असतं ते जर भाजीत टाकलं तर एवढी चांगली टेस्ट येत नाही, जेवढं विळीवर खोवून जे खोबरं असतं त्याने जेवढी टेस्ट येते तेवढी खूप छान असते ही टेस्ट। आता इथे सर्व कापून झालेलं आहे, कांदा, मिरची, चवळीचा पाला आणि इथे भिजून घेतलेली चणा डाळ आहे आणि खोबरं आहे। तर आता आपण करणार आहोत भाजीला फोडणी द्यायची तयारी। त्यासाठी इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला चवळीचा पाला टाकून देणार आहोत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत भिजवून घेतलेली चणा डाळ। आता यावर झाकण ठेवून दिलेलं आहे म्हणजे लवकर भाजी शिजेल। तर इथे आता आजी भाजी परतून घेत आहे। भाजीला किंवा कुठच्याही जेवणाला आजीचा हात लागला म्हणजे त्या जेवणाची टेस्ट खूप छान येते। आता तुम्ही म्हणाल की आजीला कामाला लावून ही व्हिडिओ काढत बसली आहे, तर तसं नाही आहे। इथे मी सुद्धा आजीला मदत करत आहे आणि मध्ये मध्ये व्हिडिओ सुद्धा शूट करत आहे। आता इथे किसलेलं खोबरं टाकून घेऊन भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे नक्की सांगा आणि अशाच नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजसाठी, गावाकडच्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।